आणि आता पाहणार आहोत अर्थातच लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी हिंगोलीतना। बघितलं का मित्रांनो, तुम्हाला या साऱ्या मार्केटमध्ये हळदीचे ढिगारे पाहायला मिळतील। कशी शेतकऱ्यांनी पिकवलेली सोन्यासारखी हळद, हळदीसाठी प्रसिद्ध आहे का खास। हळद विकायला आलो। बरं, चांगली विकते का? चांगली विकते। बरं थोडे 2 दिवसापासून भाव कमी झाले थोडे। बरं, किती भाव आता? काय आता 14,500 15,000 सध्या मोदी साहेबांची हवा आहे। हो शेतकऱ्यांना विकास झालाय का? शेतकऱ्यांचा झाला ना, विकास झालाय ना। हो. कुणाचा विजय होईल इकडे, पाटील की कदम? अष्टीकर हा, अष्टीकर आजचे दिन आले का? नाही। 8 दिवस झाले आम्ही तिकडे गाड्या लागता, पाणी पडायला रुजण्या कुठे झाकून ठेवा। बर, मालाला भाव नाही। आजोबा गाव कुठलं? हरिदोगा। बर, काय हळद घेऊन आलाय काय? हो, कदम येतील का पाटील येतील? पाटील येतील। आता बघू कोणाला मतदान करायचं। सुटणे सरकार आहे, सुटणे लोक आहेत। बर, हळदीचे भाव चांगले आहेत का घसरले? चांगले आहेत ना, परवडले का? हो परवडले। सरकारचे आजचे दिन आले का? पाणी नाही हो, पाणी भरून खांब पडायला 20 रुपयाची पाणी बॉटल। नाही का? मोदी तर म्हणताय 400 पार हो गे, होणार का? नाही नाही होणार। कोणी आलं तर काय शेतकऱ्याला काहीच मिळेना ना, काहीच मिळालं। काहीच मिळेना। कॉलेजची त्याची कामं झालीत का? झाले ना। झाले। हो 5 वर्षात काही कामं झालीत का तुमच्या मतदारसंघात? काही झालं नाही। काही झालं नाही। परवडत नाही ते। नाही, सोयाबीनला 4,000 भाव आहे, काय परवडणार आहे? सोयाबीनला भाव द्यायला पाहिजेत। शेतकऱ्याला काय पुरा लागला आमच्या। बर, हा 6,000 देतोय म्हणते मोदी सरकार। 6,000 काय होते? बर एका एकरी 5 पोते सोयाबीन व्हायला लागलं। बर तिला खर्च किती लागला? बर, काय झालंय? काय नाही, हळद मोजणं झाले। बर, काय म्हणते राजकारण? राजकारणात खेळ चाललाय समजा। ते काय ते पळून चालले तर आम्हीच काय सांगणार आमचं। काय वाटतं, पाटील येतील का कदम? अष्टीकराचा जोर वाटायला। आज ते करायचा। सरकारनं आता यावर्षी निवडणूक घेऊन चांगलं करायला येतं, नाही ते पळवापळवी चालू आहे सरकारची सर्व। तरुणांना रोजगार नाहीये। नाहीये, खरं आहे तुमचं। आम्ही फार्मसी डिग्री करून इथं हळद विकायला आलो आमच्या। बर, आम्हाला नाही तर चांगला स्कोप होता, पण आता काय 12वी पास विद्यार्थ्यांना पण तुम्ही गोळा वाटायचं सरकारनं निर्णय काढला, मग आम्ही डिग्री करून आमचा काय फायदा आहे? आपके बार 400 पार होणार? 400 बार नाही होणार, बर नाही होणार। मग? काऊन तर शेतकऱ्याची खूप अवदशा आहे। किंवा शिवभोजन 10 रुपये, त्याच्यात फुल जेवण होत नाही। बर, आणि मच्छर अर्धा किलो रोज रक्त खाते सगळे। कोणाला मतदान करणार? सध्या काय सांगू शकत नाही। म्हणजे या मतदारसंघात कोण उमेदवार आहे हेच माहित नाही। आमचा मतदारसंघ विधानसभा बर, बुलढाणा जिल्हा। बेन इथं दादा 2 व्हीलर वर आहे। दादा कुठे काय म्हणता? कुठे चाललात? आम्ही असंच फिरायला निघलो। बर, काय बेरोजगार आहेत काय? नाही, प्रायव्हेट जॉब करतोय। प्रायव्हेट जॉब। मोदी सरकारवर खुश आहेत का? खुश आहे म्हणावं पण नाही पण म्हणावं, दोन्ही गोष्टी आहेत। म्हणजे आहे पण आणि नाही पण, का बरं? प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात, तसं आहे। मग हा, बेरोजगार दोन बाजू सांगा की। आता झालंय असं की गरीब हे गरीबच होत चाललाय बर, आणि व्यापाराचं जास्तच हे चाललंय। बघू आता, जनतेवरच आहे सर। बर बर बर, चला काय म्हणताय? घरचे काय आंबे? नाही, बाहेरलं 80 रुपये घ्यायचे, इकडे 100 रुपये 110 रुपये इकायचे। परवडत आहे ना? परवडते कसं तरी, निघते आपली मंजुरी। कदम होईल का पाटील? बाय कदम येतील। कदम। हो तुम्ही खुश आहेत का? हो हा, हो, गाव कोणतं आजीबाई? हेच आहे। हेच आहे का? काय वाटतं इलेक्शन बद्दल? नाही, बर चला मूग बजे का? मुंग भजे, मुंगवडा, आलू वडा। बर, काय वाटतं राजकारणात कोण कोणाला तळेल, कदम की पाटील? कदम येईल सर। कदम येईल का सर? पण काय वाटतं, चालू उमेदवारांना उमेदवारी दिली नाही। तरी काय याला मोदीचं आहे ना वरी। वरी आहे का? हो, हो, काय लय खात आहे निवांत। आरामानं बदल्या खायचं काही ना काही। हो, पण निवडणुकात काय वाटतंय, पाटील का कदम? आला बाबूराव। आला बाबूराव का? मग दादा आपण काय करता? मी व्यापारी आहे कपड्याचा। बर बर बर, चालू खासदार यांना डावलून तुम्हाला उमेदवारी दिले, ही कुठेतरी मतदारांचा कुठेतरी आक्रोश पाहायला मिळेल का? का जनता खुश आहे? काय वाटतं, ते नाराज आहेत का? नाही, तसं काही नाराज नाहीत। त्यांना सुद्धा बाजूच्याच यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये उमेदवारी दिलेली आहे। तर नेमका अजिंठा कायम मैदानात कशाचे जो उतरलाय तरुण नागरिकांना काय आव्हान करताय? नागरिकांना एवढंच आवाहन करणार आहे की आपले पहिले खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून खूप प्रश्न मार्गी लागलेले आहे। पेनगंगा प्रोजेक्टचा विषय होता, ते संपूर्ण मार्गी लागलेला आहे। विकासाचे काय काय अजिंठे तुम्ही
जनतेला काय सांगताय? विकासाचा अजेंडा आमचा ठरलेला आहे. आघाडीने सांगितलेलं आहे की आम्ही MSP लागू करू, बर जे शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 7 उच्च पातळी बंधारे आणि जवळजवळ 7 ब्रिज विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारे ज्याचा विषय तुम्ही मंजूर केलेले आहे. टेंडर सुद्धा लागलेले आहेत. या जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जे या पावणे 2 वर्षात कामं केले, आतापर्यंतच्या इतिहासात कधीच कामं झाली नाही असे आम्ही कामं केले. काय परिस्थिती, अतिशय वाईट परिस्थिती आहे. कुठल्याही प्रकारचं काही काम झालेलं नाही आहे. बंधू, तुम्ही एक काम करा, त्या सत्ताधाऱ्याला विचारा की नेमकं तू केलंय काय 10 वर्षात. नक्की नक्की. मी काय म्हणतो, त्यांनाच विचारा की तुम्ही 10 वर्षात कोणता विकास केला. त्यांना विचारा तुम्ही की 15 लाख रुपये प्रत्येकाच्या याच्यात आले का. त्यांना विचारा तुम्ही शेतकऱ्याला दुप्पट इन्कम झालं का. पण तरी इतर जिल्ह्यापेक्षा हा जिल्हा मागास ओळखला जातो का बरं? महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं एकनाथभाई शिंदे साहेबांच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांच्या माध्यमातून आज जे महाराष्ट्र शासनाचा वाटा होता ते 700 कोटी रुपये रेल्वेच्या कामासाठी दिला. शेतकरी किती बेजार आहे, नवतरुण किती बेजार आहेत. 2 कोटी नोकऱ्या कुणीकडे गेल्या. एखादं तरी आपण या शेतकऱ्याला वीज कमी पडते आहे, एखादा थर्मल पॉवर किंवा एखादा सबस्टेशन या हिंगोलीमध्ये कुठेतरी केलंय का नवीन तयार या 5-7 वर्षामध्ये. हळदीचा प्रकल्प हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला आहे आणि तो पण अजून त्यांना इतके दिवस झाला देऊन सुद्धा त्याच्यात काहीही अजून केलेलं नाही त्या लोकांनी.